जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब आणि त्यांच्याबरोबर आमदार खासदार मान्यवर सर्व या व्यासपीठाच्या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होतं आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण हॉलमध्ये येऊन बसायचं आहे। प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर लगेच कार्यक्रम सुरू होऊन अगदी थोड्या परंतु एक उत्कृष्ट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे। त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी हॉलमध्ये यायचं आहे। साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेब हॉलमध्ये आल्यानंतर सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे। मी आपल्या डिजिटलला विनंती करतो की आपल्या शेड्यूलप्रमाणे कार्यक्रम सुरू करावा। धन्यवाद। आपण जो पत्रकार कक्ष केलेला आहे तिथे जर पत्रकार आले तर कृपया मीडिया किंवा प्रिंट वर्तमानपत्रांचे वृत्तप्रतिनिधी आले तर त्यांना बसण्याची व्यवस्था करून द्यावी। पत्रकार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था आम्ही वेगळी केलेली आहे, परंतु तिथे कुणी बसला असेल त्यांना विनंती आहे की आपण पत्रकार आल्यानंतर त्यांना जागा द्यावी। पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की साहेबांचं आगमन थोड्याच वेळात होतं आहे। सर्वांना विनंती आहे की आपण हॉलमध्ये येऊन बसायचं आहे। ह्या योजनेतून मला व्याज परतावा मिळतो, त्यामुळे मी ह्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आभारी आहे। या मराठी समाजातल्या बांधवांनी सगळ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे आणि ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। ह्या योजनेचा लाभ घेऊन सगळ्यांनी मराठी समाजातल्या बांधवांनी आपल्या पायावर उभे राहावे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा किंवा गट कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा। नमस्कार, मी श्रीदेवी संतोष देवकर। मी अण्णासाहेब पाटील योजनेचा लाभ गेली 2 वर्षे घेत आहे। मला त्या योजनेपासून खूप लाभ झालेला आहे। म्हणजे व्यवसाय सुरू करताना एक अशी या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे। सर्वांनी एकदा माझ्या पाठीमागे घोषणा द्यायच्या आहेत, कारण एका ऊर्जेनं त्यांचं स्वागत करायचं आहे। बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की। बोलो जय भवानी, जय भवानी। सभागृहातील मागील साईडला उभे असलेल्या नागरिकांना विनंती आहे की वरील बाजूस त्यांना बसण्याची व्यवस्था केली असून त्यांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जे 1 लाख मराठा उद्योजक याची जी संकल्पना होती ती परिपूर्ण केली असून याच्या निमित्ताने आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब, शिवेंद्रराजे भोसले साहेब, त्याचबरोबर महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब यांचं सभागृहामध्ये आगमन होत आहे। आगमन झाल्यानंतर सर्वांनी टाळ्याच्या गजराने पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे। बोलो भारत माता की, भारत माता की। या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने माझे नाव मुक्काम अहमदाबाद, पोस्ट कोंडवे, तालुका जिल्हा सातारा। मी अण्णासाहेब पाटीलमधून 5 लाख म्हशीसाठी प्रकरण केलं, त्याप्रमाणे कर्ज मला भेटलेलं आहे। त्याचा व्याज परतावा मी जेव्हा भेटतोय त्यामुळे मी आभारी आहे नरेंद्र पाटील साहेबांचे। अण्णासाहेब पाटील ही चांगली योजना आहे, त्यातून बऱ्याच म्हणजे मराठा बायकांनी या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत असून मी मान्यवरांना विनंती करते की आपल्या जागेवरती सर्वांनी लाभार्थ्यांना आणि नागरिकांना विनंती करते की सर्वांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे। महाराष्ट्राचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री नरेंद्रजी पाटील साहेब, व्यवस्थापकीय संचालक मान्य श्री अनिल पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सर, आमदार महेशजी शिंदे साहेब, आमदार श्री जयकुमार गोरे साहेब, आमदार श्री मकरंद आबा पाटील साहेब, भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष श्री धैर्यशील पाटील साहेब या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी जोरदार स्वागत करायचं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं असून सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती झाल्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि माथाडी कामगार व मराठा समाजाचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून या मेळाव्याचे उद्घाटन होत आहे। मी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करते। छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करते। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सातारा जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री नरेंद्रजी पाटील साहेब, व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल पाटील साहेब, आमदार माननीय महेशजी शिंदे साहेब, आमदार श्री जयकुमार गोरे साहेब, आमदार श्री मकरंदाबा पाटील साहेब, भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष श्री धैर्यशील कदम, सातारा जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी साहेब, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ प्राची नरेंद्र पाटील मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य व माथाडी पतपेढीचे एमडी श्री रमेश अण्णासाहेब पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री सुनील पवार सर, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे राज्याचे प्रमुख श्री स्वप्नील जोशी सर यांचं मी मंचावरती मनपूर्वक अभिनंदन व स्वागत करते। सर्वांनी पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजराने आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे। बोलो भारत माता की। मी यानंतर ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी करून मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र माननीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब महामंडळाच्या अध्यक्षपदावर अत्यंत कुशलतेने काम करीत आहेत। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचा आचार विचार ध्येय धोरण उराशी बाळगून माथाडी व मराठा समाजासाठी कार्य करणारे नरेंद्रजी पाटील साहेब ज्या दिवसापासून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे त्या दिवसापासून महाराष्ट्रातील विविध जिल्हे त्याचबरोबर तालुक्यांचा दौरा करून आपल्या जो मराठा 1 लाख मराठा उद्योजकाची जी संकल्पपूर्ती आहे ते पूर्ण करून आपले माननीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकपर भाषण करावे। भारत माता की। जरा दोन्ही हात वरती करून वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना माजाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
यांना प्रणामाने वंदन करून महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये कष्टकरी करणाऱ्या कामगारांसाठी कायदा तयार केला, ते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना प्रणामाने वंदन करून आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा एक यशस्वी 1 लाखाचा टप्पा तो पूर्ण करण्यात आला आणि या निमित्त ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हे महामंडळाची पुनर्घटना करण्यात आली आणि या राज्याचे लोकप्रिय नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी आपल्या लाभार्थ्यांचा सन्मान होत आहे। आणि याच कार्यक्रमाला साहेबांच्या बरोबर उपस्थित आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजजी देसाई साहेब, आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या पार्लिमेंटच्या कार्यक्रमामुळे त्यांना येता आलं नाही, तरी त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर आपले सातारा विधानसभेचे आमदार आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आमचे कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष आणि आदरणीय आमदार ज्यांचा कालच वाढदिवस झाला, जे महेशजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे आमदार जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर सातारा जिल्हा बँकेचे आमचे सरकाळे साहेब, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशीलजी कदम साहेब, आमचे साताऱ्याचे कलेक्टर आदरणीय जितेंद्रजी, त्याचबरोबर आमच्या CO नागराज मॅडम, त्याचबरोबर आमचे पोलीस SP समीरजी शेख, आमचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलजी पाटील साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले आमचे या ठिकाणी सर्व सन्माननीय व्यासपीठ, कारण येण्याला उशीर झालेला असल्यामुळे आपला सर्वच कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित संपन्न झाला पाहिजे। मला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 लाख मराठा उद्योजकांचा टप्पा या ठिकाणी पार केला। 31 जुलैला संध्याकाळचा हा टप्पा ज्या वेळेला आम्हाला पार पडला त्यावेळेला काही क्षण मी भाऊक त्या ठिकाणी झालो होतो। ज्या वेळेला ह्या महामंडळाची सुरुवात आम्ही केली त्यावेळेला हा आम्ही 5,000 करू का 10,000 करू का, कारण हे थोडंसं अशक्य वाटत होतं, कारण बँका सामान्य लोकांना कर्ज देण्याकरिता त्या ठिकाणी खूप अटीशर्ती लावत होत्या। परंतु मला आठवतं त्यावेळेला आमचे नेते त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाची ज्या वेळेला भूमिका समजून घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे आजवरचे मराठा समाजाचे असणारे इतके मुख्यमंत्री या मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाही, परंतु त्यांना संधी आली त्याच वेळेला आमच्या मराठा बांधवांनी ज्यांनी काही निवेदनं दिली होती त्या निवेदनामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना केली। मंडळी ज्या वेळेला ही रचना केली त्यावेळेला काही प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या मनामध्ये संशय होता। मगाशी मी सांगितलं की आजही राज्यामध्ये पीक कर्जासाठी भांडणं होतात, काय काय वेळेला बँका देत नाहीत, राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि अशा प्रकारे कसं यशस्वी होईल। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं की काही महामंडळामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारी मंडळी नुकतीच जेलमध्ये गेली होती, ज्यांनी ज्या समाजाला न्याय दिला पाहिजे तो न्याय देण्यापेक्षा स्वतःची घरं स्वतःची त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना भरण्याचा प्रयत्न केला। मग यदा कदाचित अण्णासाहेब पाटलांच्या महामंडळामध्ये असं होता कामा नये म्हणून त्यांनी त्या योजनेमध्ये बदल केला आणि बँकेमधून कर्ज जे व्यवसायाला घेतलं जाईल ते महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा त्या ठिकाणी दिलं जाईल। ज्या वेळेला मला जबाबदारी मिळाली त्यावेळेला मलाही वाटलं होतं, कारण मी पहिलं विधान परिषदेवर काम केलं होतं अजितदादांच्यामुळे, पण साहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर मलाही प्रशासनामध्ये एवढा कामाचा अनुभव नव्हता। एकदा संध्याकाळचं बोलवून टाकलं आणि सांगितलं की राजा तुला फिरावं लागेल, तुम्हाला तालुके दौरे केले पाहिजे, तुम्हाला जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे, मराठा समाजाच्या बाजूला बसून का बँका कर्ज देत नाही, कुठला व्यवसाय आहे, त्यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला सोडवायला लागतील। साहेब मी आज तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो, तुम्ही त्या दिवशी जो रात्रीचा सल्ला दिला त्या सल्ल्याला दुसऱ्या दिवसापासून मी अंमलबजावणी केली। या राज्यामध्ये 27 जिल्हे फिरण्याचा मला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि मराठा समाजाबरोबर मी थेट संवाद करायला त्या ठिकाणी शिकलो। नक्कीच भारतीय जनता पक्षाचा एक मावळा म्हणून मी काम करत होतो, परंतु माझ्या कुठल्याच कलेक्टर बैठकीमध्ये कधीच गदारोळ झाला नाही, कधीच गोंधळ झाला नाही। उलट लोकांचं मला पाहण्याचा दृष्टिकोन
अण्णासाहेबांचा मुलगा होता आणि मला त्यांना पाहताना हा मराठा आहे, याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी काम केलं. आज 1 लाख टप्पा पार करत असताना मला खरंच मनापासून आनंद होतो की महाराष्ट्रातल्या सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, NBFCने 8,500 कोटीचं कर्ज आमच्या मराठा बांधवांना दिलं. खरंच सांगतो, ऐतिहासिक निर्णय झाला. या राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी, या राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी या योजनेमध्ये आजपर्यंत 850 कोटीचं व्याज परताना आम्ही थेट लाभार्थ्यांना त्या ठिकाणी देऊ केलं. ही गर्वाची गोष्ट आहे. एखादी योजना आली की त्या योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो, पण साहेब आम्ही जातीनं लक्ष घालून एकाही लाभार्थ्याला भ्रष्टाचार महामंडळाच्या व्याज परताव्याला 1 रुपयाला द्यावा लागत नाही. ही जमेची बाब त्या ठिकाणी आहे. काही प्रमाणामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांचं आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं. प्रत्यक्षात नाही तर अप्रत्यक्षामध्ये छोटे व्यवसाय गावामध्ये तयार करा, छोटे मोठे व्यापारी तयार करा. मग केंद्राच्या योजना आहेत, पण त्याचबरोबर राज्य सरकारने पण योजना तयार केली. साहेब महामंडळाची ही योजना ही 100% यशस्वी झाली. साहेब या जिल्ह्यात कार्यक्रम घेण्याचं मेन कारण काय तर साहेब हा जिल्हा स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांचा. या जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये वडिलांनी आपली कारकीर्द सुरू केली. माथाडी चळवळीमध्ये काम केलं, मराठा चळवळीमध्ये काम केलं आणि म्हणून एखादा शासनामधून एखादा मोठा कार्यक्रम होत असताना सातारा जिल्ह्यामधून व्हावा असं मला वाटत होतं. योगायोगाने छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी या ठिकाणी साहेबांना विनंती केली, साहेब एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊया. छत्रपतींचा आमचा हा स्वराज्य, ज्या छत्रपतींच्या मातीमधूनच, सातारच्या मातीमधूनच स्वराज्याची ज्या ठिकाणी शपथ घेण्यात आली. 18 पगड जात्या 12 बलुतेदारांना एकत्रपणे घेऊन छत्रपतींनी त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली. त्याच महामंडळाच्या माध्यमातून या राज्यामध्ये 1 लाख मराठा उद्योजक झाला. याचा पहिला कार्यक्रम आपल्या जिल्ह्यातनं व्हायला पाहिजे आणि म्हणून तो या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला आम्हाला चांगलं मार्गदर्शन जिल्हा बँकेचं मिळालं. साहेब जिल्हा बँकेने महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा बँक ही पहिली बँक आहे ज्या बँकेने 2000 मराठा उद्योगांना कर्ज दिलं. ही महत्त्वाची बाब आहे, कारण सहकारी बँका त्या ठिकाणी लगेच कुणावरती विश्वास टाकत नाही, मॉर्गेज घेतात. परंतु जिल्हा बँकेने जातीनं, सरकाळे साहेबांसारखे अधिकारी आहेत, आमचे चेअरमन नितीन पाटील असतील, आमचे नेते आदरणीय शिवेंद्रराजे भोसले असतील, आमचे अनिल देसाई असतील, प्रचंड मंडळी त्या संचालक मंडळावरती जाऊन त्या ठिकाणी आमच्या ह्या कार्याला हातभार लावला. आज मला सांगायला बरं वाटतं की सातारा जिल्ह्यामधून साधारण साहेब आम्ही 7500 लोकांना वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप झालेलं आहे आणि या बँकेमधून 717 कोटीचं त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे आणि 60 कोटीचं व्याज परताना आज या ठिकाणी दिलेलं आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी हातभार लावलेला आहे, सहकारी बँकांचं पण मोठं योगदान आहे. पण राज्यामध्ये एकंदर परिस्थिती जी आहे ती मी साहेब सांगतो. आपण मुख्यमंत्री असताना SLBCच्या मीटिंगला येत होता, जी राज्यस्तरीय बैठक असते ज्याच्यामध्ये नाबार्डचे अधिकारी, RBIचे अधिकारी. पण साहेब जो काही दगाफटका झाला त्यानंतर आजपर्यंत SLBCला मुख्यमंत्री येत नाही. SLBCला मुख्यमंत्री येणं याचं कारण असं आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना ज्यांनी राबवायच्या राष्ट्रीयकृत बँकांवरती त्यांच्यावरती एक वचक राहतो. सुदैवाने तुमच्याच मार्गदर्शनाखाली आजपर्यंत जेवढ्या SLBC झाल्या त्या प्रत्येक SLBC मधून आपली भूमिका, सरकारची भूमिका आणि महामंडळामधून राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज मिळालं पाहिजे अशा प्रकारची मी विनंती करत आलेलो आहे. साहेब आपल्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे मिळालं त्याचा थोडक्यामध्ये मी या ठिकाणी उल्लेख करतो. वडिलांचं शेवटचा जो टोकाचा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही होतो. रमेश होता लहान भाऊ, इथं स्टेजवरती बसलेला आहे. आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे, आम्ही आमच्या वडिलांचं रक्त बघितलेलं आहे. पण ज्या वेळेला मी साहेबांचा नावाचा उल्लेख करून या चळवळीमध्ये काम करतो त्यावेळेला आम्हाला सोशल मीडियावरून टीका होतात. परंतु एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की साहेबांनी कधीही काम करताना याचं करू नको, त्या पक्षाचं करू नको, त्या गावात जाऊ नको, कधीच सूचना दिल्या नाही. साहेबांची प्रखरपणे भूमिका हेच असायची की नरेंद्र, मराठा समाजाला जेवढं मदत करता येईल तेवढं तुम्ही प्रामुख्याने करा, काय लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहे. आज या राज्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना सारथी संघटना तयार केली. सारथीमधून आमची मुलं MPSC मध्ये लागली, UPSC मध्ये गेली.
आज 800 ते 900 मुलं या ठिकाणी कलेक्टर झाले, अधिकारी झाले. हे साहेब आपल्या दूरदृष्टीमुळे झालेलं आहे. आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला फक्त वापर केलेला आहे. मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेस पक्ष असू दे, पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सामोरं जात असताना त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी सांगतो. मी काय साहेबांची तरफदारी उगीच करत नाही. त्या व्यक्तीबरोबर, त्या नेत्याबरोबर 2016 पासून मी त्या ठिकाणी जोडलेलो आहे. माथाडी कामगारांचा प्रश्न असू दे किंवा मराठा समाजाचा प्रश्न असू दे, कधी त्यांनी हात झटकता घेतला नाही. परंतु आमचे काय बांधव ज्या वेळेला त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात त्यावेळेला आम्हालाही वाईट वाटतं. साहेब, एक जिवंत उदाहरण देतो. एक जालना जिल्ह्यामध्ये लाभार्थीचा मला फोन येतो. मी सगळ्यांचा फोन अटेंड आणि व्हॉट्सअपला रिप्लाय करतो. त्याची महामंडळामध्ये काय अडचण होती, मी अडचण सोडवली. आणि त्या मित्राने काय केलं, साहेबांच्या विरोधातला एक व्हिडिओ त्या ठिकाणी त्याने ब्रॉडकास्ट केला. त्यांनी मलाही ब्रॉडकास्ट केला. मलाही आश्चर्य वाटलं. मी त्याला परत फोन केला, अरे बाबा, तुझं आत्ताच महामंडळाचं काही तांत्रिक अडचणी होत्या, ते मार्गीच लावल्या, तुम्हाला धन्यवाद दिलास. मग ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो, ज्या नेत्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली, त्यांच्याबद्दल तू वाईट व्हिडिओ कसं काय मला पाठवला. तो थोडासा थांबला, त्यानं विचार केला. आजही मेसेज मी त्याचा तसाच मोबाईलमध्ये ठेवलाय. तो मला सॉरी बोलला. पण माझी मराठा बांधवांना एक विनंती आहे, नक्कीच तुम्ही आंदोलन केलं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे तडजोड नको. अरे पण ज्या नेत्यांनी केलंय त्याच्याबद्दल, अरे ज्यांनी काय केलं नाही त्या काकांच्या बद्दल आपण कधी बोलत नाही. काकांनी काय केलं, काय दिवे लावले मराठा समाजाला, त्यांच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आपण. पण ज्यांनी दिलं त्यांच्याबद्दल आपण अशा प्रकारे टीका करतात. आणि मी त्यांच्या सानिध्यात आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. कधीही नरेंद्र मराठा आहे म्हणून याला वेगळी वागणूक दिली नाही. जास्त जरी दिली नसली तरी कमी तर दिली नाही. आणि कधी मी प्रश्न मांडला मराठा समाजाचा तर त्यांनी कधी नजरअंदाज केला नाही. आज या राज्यामधले मुख्यमंत्री ज्यांनी पहिल्यांदा सभागृहामध्ये शपथ घेतली की मी राज्याचा मुख्यमंत्री असला तरी मी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या महामंडळामध्ये तेवढंच योगदान आहे. त्याचबरोबर त्यांचं त्या ठिकाणी काही मराठा विषयावरती पण मोठं योगदान आहे. आज कुणबी प्रमाणपत्राची मराठवाड्यातून मागणी झाली. त्या मागणीच्यामुळे त्यांनी विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेनी काही कार्यक्रम लावला, करेक्ट कार्यक्रम लावला. 3.5 महिन्यामध्ये लाखोच्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र त्यांनी शोधून काढले. हे सोपे होत नाही. अहो, काय लोकांना 5-5 वर्ष लागतात. काय लोक या राज्यामध्ये राज्यकर्त्यांनी चॉकलेट देऊन 5-5 वर्ष काढलेले आहेत. पण 3.5-4 महिन्यामध्ये जलद गतीने तालुका स्तरावरती त्या ठिकाणी जाऊन या कुणबी प्रमाणपत्राचा शोध लावला. तुम्ही त्या पक्षाच्या असणाऱ्या लोकांच्या विरोधात टीका करणार, कसं मान्य करायचं आपण? त्यानंतर 10% मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सभागृहामध्ये या दोघांनी त्या ठिकाणी घेतला, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी टीका करणार कसं काय? अहो, सरकार म्हटलं तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्या ठिकाणी अजितदादा पवार आहेत. मग आपण ज्या वेळेला टीका करतो याच्यामध्ये कुठंतरी कावीळ झाल्यासारखी मला वाटते. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या सगळ्या चळवळीमध्ये मराठा समाजाला फार मोठं काम करण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांनी केलं. साहेब, आम्हाला खूप अपेक्षा होती, थोडा आम्हाला जास्त वेळ मिळाला पाहिजे. परंतु आम्हाला जरी वेळ नसला तरी आपली उपस्थिती ही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणादायक आहे. एक शाबासकीचं हात आमच्या पाठीशी आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत या मराठा समाजाची एकनिष्ठ राहून आपण आणि आम्ही सगळेजण मिळून काम करू. पण कुणीही साहेबांच्यावरती भ्रशब्द काढताना या सगळ्या गोष्टीचा पहिला विचार केला पाहिजे. आपण कधीतरी आपण त्या ठिकाणी विचार करून पाहिलं पाहिजे की खरंच ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्याबद्दल आपण असे का उद्गार काढा. हो, काहीतरी झालंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टाची जी केस झाली त्यामध्ये तिकडच्या असणाऱ्या लोकांनी योग्य पाठपुरावा केला नाही म्हणून नुकसान झालं. मग त्यावेळेला आपण गप्प बसतो का? त्यांच्याबरोबर आपण काम करणार आहोत का आपण साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि त्यांना, साहेब अजूनही आमच्या ताटामध्ये भाकरी कमी आहे, अजून आमच्या ताटेमध्ये भाकरी वाढा, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आम्हाला आरक्षण द्या, महामंडळाला आम्हाला बळकटी द्या, आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सारथी संघटनेच्या माध्यमातून आमच्या मराठा समाजाला अजून तुम्ही योजना तयार करा. का आपण द्वेष करणार? का आपण सोशल मीडियावरती टीका टिप्पणी करणार? आणि माझी सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे,
मी कधीच व्यासपीठावरती एवढं बोललो नाही, पण ज्या माणसांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यांनी कधी जातपातीचं भेदभाव त्या ठिकाणी केलेला नाहीये. यदा कदाचित असं वाटतं मनोहर जोशी साहेब होते ते पण आमच्यासाठी लकी होते, कारण मनोहर जोशी साहेबांनी महामंडळाची पुनर्रचना केली, त्यांनी तयार केली, आणि फडणवीस साहेबांनी पुनर्रचना केली. या दोन्ही माणसांनी आम्हाला भरपूर ताकद दिलेली आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारकरांच्या वतीनं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे स्वागताचं आणि भाषणाची जबाबदारी असल्यामुळे मी व्यासपीठावर आमच्या सर्व म्हणजे भारतीय जनता पक्ष अधिकारी, आमचे जिल्हा बँक या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे लांबलेले विचार थांबवतो. जय भवानी, जय शिवराय. यानंतर या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार केला जाणार आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या सहकार्यातून आज सातारा जिल्ह्यात मराठा समाजाच्या ज्या महामंडळाच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा करण्यात आला आणि 1 लाखाचा टप्पा महामंडळाच्या माध्यमातून जो गाठला गेला किंवा ओलांडला गेला, या निमित्तानं आज एक लाभार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आणि आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पण सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्हावा. कारण आज जे महामंडळ आपल्याला सहकार्य करते, नरेंद्र पाटील साहेबांनी आता सांगितलं, तर हे सगळं जे आहे हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना हे निर्णय आणि हे सगळं जे आहे ते करण्यात आलं होतं. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आमचा आग्रह होता की साहेब आपण आला पाहिजे, आपण आला. आपलं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी साताऱ्यामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मान्य नामदार शंभूराजजी देसाई साहेब, माझे सर्व विधान मंडळातले सर्व सहकारी आमदार, त्याचबरोबर आपल्या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, चेअरमन आणि सर्व अधिकारी, नावं घेत नाही कारण उशीर झाला आहे. फडणवीस साहेबांना पुढं सुद्धा कार्यक्रमाला नागपूरला जायचं आहे, त्यामुळं थोडं कार्यक्रम आटोपता घ्यायला लागणार आहे आणि मी पण थोडक्यातच बोलणार आहे, मी काय फार वेळ घेणार नाही. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं होणार आहे. नरेंद्र पाटील साहेबांनी महामंडळाची म्हणजे उभारणी, त्याची पुनर्रचना, त्याचं कामकाज कसं चालतंय हे सगळं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. त्याचबरोबर जिल्हा बँकेनं महत्त्वपूर्ण या सातारा जिल्ह्यामध्ये जे काम केलं, महामंडळाच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा जिल्हा बँकेने केला, मला वाटतंय मी जर नरेंद्र पाटील साहेब चुकत नसलो तर साहेब महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कर्ज पुरवठा जिल्हा बँकेने केला. म्हणजे सगळ्यात जास्त लाभार्थी हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे सगळ्यात जास्त लाभार्थी जे आहेत हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं केलेल्या फायनान्सनं आज हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आपल्या जिल्हा बँकेचा या कामामध्ये सुद्धा आहे. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे, कारण मी संचालक आहे आणि मी गेले 7 वर्ष बँकेचा चेअरमन सुद्धा होतो. त्यामुळे नक्कीच मला याचा अभिमान आहे की मी जी संधी आपल्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, ती संधी आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून वापरू शकलो आणि गरजू मराठा समाजातल्या उद्योग व्यावसायिकांपर्यंत आपण पोचू शकलो. नरेंद्र पाटील साहेबांनी आपल्याला ती साथ दिली, हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. साहेब मी एवढंच सांगेन, मी काही जास्त वेळ घेणार नाही. आज आपण आमची नवीन प्रशासकीय इमारत पण त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम इथंच ऑनलाईन घेतोय. ती सुद्धा आपण सातारला नवीन तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिसची इमारत दिली. आपण असाल, विखे पाटील साहेब असतील, यांनी हा प्रकल्प मंजूर केला, त्याचं आता काम सुरू होतंय. त्याबद्दल सुद्धा सातारकरांच्या वतीनं मी साहेब आपले आभार मानतो.
साहेब, माझी एकच विनंती आपल्याला अजून आहे, मागं सुद्धा अधिवेशनामध्ये आपल्याला मी ती केली होती, आपण असाल, मुख्यमंत्री असाल, आपण ती इथंच मला वाटते कार्यक्रम आपला झाला होता, त्या ठिकाणी आपण केलं होतं की जसं आपण कोल्हापूरला साहेब सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल देत आहे, आमचं म्हणणं आहे की आमचे सातारा पण तसं बघितलं तर साहेब, सातारा ही मराठ्यांची थोरली गादी आहे आणि सातारा ही राजधानी म्हणून मराठ्यांची ओळखली जाते. खरं म्हणजे आम्हाला कोल्हापूरबद्दल आमची तक्रार नाही काय, पण आमचं म्हणणं आहे की सातारला सुद्धा न्याय मिळावा आणि खासबाब म्हणून आम्हाला सुद्धा मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल हे आमच्या इथं सुद्धा व्हावं. पालकमंत्री, कलेक्टर साहेब हे आपल्याला लगेच जागा उपलब्ध करून देतील. एकदा आपण खाली सूचना केल्या की फक्त हे काम जे आहे आमच्या मराठा समाजाच्या मुलांसाठी साताऱ्यामध्ये व्हावं. माझी सर्व माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे, मित्रांनो, मी सुद्धा मराठा समाजाचा आहे, मला पण माझ्या जातीचा, माझ्या मराठा असण्याचा किंवा मराठा म्हणून मला पण अभिमान आहे. पण आपण सुद्धा सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यानं दिलंय त्याच्या मागं उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे. ज्यांनी आपल्यासाठी निर्णय घेतला हे आपण मान्यच केलं पाहिजे. आज राजकारणाचा विषय आला की लोक वेगवेगळे लगेच जाती धर्माचे हे लावतात आणि वेगवेगळे त्याला म्हणजे वेगळ्या चष्म्यातनं बघण्याचं किंवा आपल्या पुढं वेगळ्या एका दृष्टिकोनातनं मांडण्याचा प्रयत्न करतात. पण वस्तुस्थिती ती नाही आहे. आपल्याला आरक्षण सगळ्यात पहिलं दिलं कुणी तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. ही वस्तुस्थिती आपण मान्य करूनच चालली पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. हे आरक्षण टिकणार नाही, त्यांनी ते मुंबई हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं, हे पण आपण मान्य केलं पाहिजे. त्यांनी ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टामध्ये पण त्यांनी टिकवून दाखवलं. हे सुद्धा बंधू भगिनींनो आपण लक्षात घेतलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. गेलं कधी, ज्या वेळेला फडणवीस साहेबांना पद सोडायला लागलं किंवा जे त्यावेळेला पदावर नव्हते त्यावेळेला हे आरक्षण गेलं, ही वस्तुस्थिती आहे. आज साहेब मी नक्कीच या ठिकाणी अगदी ठामपणे आणि प्रामाणिकपणे माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो की माझा 100% माझ्या नेत्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर आरक्षण कोण देऊ शकलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, एवढं लक्षात ठेवा. तेवढी धमक, तेवढं त्यांचं मन मोठं आणि तेवढी कुवत ही त्यांच्यामध्ये आहे. दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा तिथले निर्णय लावून घेण्याची ताकद जर महाराष्ट्रामध्ये आज कुठल्या नेत्यामध्ये असली तर ती देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. हे अगदी ठामपणे मला इथं सांगायचं आहे. याबद्दल कुणाला काही माझ्याबद्दल किंवा काही शंका असेल तर मला त्याच्याबद्दल काही हरकत नाही. पण जे मी बघितले आणि जो अनुभव मी घेतलाय तो मी तुमच्या पुढे मांडतोय. त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी आपण लढा दिला पाहिजे, मान्य आहे, आपण लढलो पाहिजे आपल्या हक्कासाठी, आपण मागणी केली पाहिजे. अगदी बाकी सगळं असू दे, शेवटी हक्क मिळवण्यासाठी कधी कधी रस्त्यावर उतरायला लागतं. आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही, हे पण आपल्याला माहीत आहे. त्यामुळे शेवटी या गोष्टी हक्कासाठी करणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेला आपल्याला हक्काचा माणूस आपल्याला आपल्या हक्काचं देतोय त्यावेळेला त्या माणसाच्या मागं सुद्धा ताकदीनं उभं राहण्याचं काम हे आपण सुद्धा सर्वांनी केलं पाहिजे, असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. मी नरेंद्र पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महामंडळाचं कामकाज चालू ठेवलेलं आहे आणि आज 1 लाखाचा टप्पा हा माननीय नरेंद्र पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा अध्यक्षपदाच्या खाली म्हणा आज अण्णासाहेब पाटील महामंडळानं गाठलाय. त्यांचं मनापासून अभिनंदन. असंच आपण काम करत राहावं. आम्ही सर्वजण, आम्हाला सुद्धा अभिमान आहे की एवढं मोठं महामंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये नरेंद्र पाटील साहेबांना त्याची जबाबदारी दिली, हा अभिमान आम्हाला पण सगळ्यांना आहे. परत एकदा मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो. ते इथं आमच्यापर्यंत आले आणि आपल्याला सगळ्यांना ते सत्कार पण ते करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहे. थोडं साहेब म्हटले ते बरोबर आहेत नरेंद्र पाटील साहेब, जरा कार्यक्रम गडबडीत झाला, पण पुढचे कार्यक्रम आहेत यायला थोडा हवामान वगैरे या सगळ्याच्यामुळं थोडा साहेबांना उशीर झाला. त्यामुळं थोडी कार्यक्रमात गडबडी झाली असली तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 27 नोव्हेंबर 1998ची, परंतु त्याच्यानंतरची अवस्था जी आपल्याला माननीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब यांनी सांगितली, पण महामंडळाला पुनर्जीवित करून मराठा समाजातील नागरिकांसाठी विविध योजना जाहीर करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून आज 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती होण्यास आणि मराठा समाज व महामंडळाला ज्यांनी पाठबळ दिलं ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब व व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल पाटील सर यांना विनंती करते. या ठिकाणी 1 मराठा 1 लाख मराठा उद्योजक हा जो संकल्प होता तो परिपूर्ण करण्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आमदार शिवेंद्रसिंह भोसले साहेब यांच्या वतीने देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा जतन करणारे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब यांचा सत्कार माननीय नरेंद्रजी पाटील साहेब व अनिल पाटील साहेब यांच्या वतीने या ठिकाणातून मंजूर झालेले उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय या इमारतीचे भूमिपूजन ऑनलाईन समारंभ या ठिकाणी माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होत आहे. नूतन इमारतीमध्ये सातारा जावळी प्रांत कर्तेकी यांनी मंचावरती आमंत्रित व्हायचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करायचा आहे. काही अजून आमचा लाभार्थ्यांचा सत्कार नाही झाला. जावा ना, करा ना, लवकर जावा तुम्ही. यानंतर खऱ्या अर्थाने महामंडळाचे लाभ घेऊन शून्यापासून आपल्या उद्योगाची सुरुवात करून यशस्वी उद्योजक म्हणून व्यवसाय करणारे आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी उद्योजक यांना या ठिकाणी यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. सौ रोहिणी पाटील मधुमक्षिका पालन हा त्यांचा व्यवसाय आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक तालुका पाटण या ठिकाणून त्यांनी 9 लाखाचं कर्ज घेऊन अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊन आपल्या उद्योग व्यवसायाला चालना दिलेली आहे. मी रोहिणी पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. श्री उदय शिंदे फलटण तालुका आयडीआय बँकेतून त्यांनी 9 लाख कर्ज घेऊन आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाची या ठिकाणी या व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं लाभ घेऊन आपल्या उद्योग व्यवसायाला सुद्धा या ठिकाणी त्यांना लाभ मिळालेला आहे. सारिका प्रवीण पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मधून त्यांनी 17 लाख कर्ज घेऊन या ठिकाणी ॲग्रो टुरिझम अँड पोल्ट्री हा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार समारंभ केला जाणार आहे. श्री सूर्यकांत पाटील कराड तालुका पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या मधून साऊंड स्पीकर सिस्टम फर्निचर प्रोडक्शन या व्यवसायासाठी त्यांनी 15 लाखाचं कर्ज घेऊन आपला व्यवसाय चालवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेतलेला आहे. श्री अनिल भोसले एयू स्मॉल बँक फायनान्स मधून आईस्क्रीमची फिरती गाडी आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्ज घेण्यासाठी ज्या अडचणी सहन कराव्या लागतात त्या आईस्क्रीमची फिरती गाडी हा व्यवसाय चालू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने त्यांना देखील या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. सौ रेश्मा शिवराज शेटे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून त्यांनी किराणा स्टोअरसाठी 10 लाखाचा कर्ज घेऊन महामंडळाच्या योजनेचा त्यांनी परिपूर्ण लाभ घेतलेला आहे. यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. श्री विवेक गाडवे युनियन बँक ऑफ इंडिया येथून 11 लाखाचं कर्ज घेऊन आपला इंडस्ट्रियल मटेरियल प्रोडक्शन स्पेअर पार्ट्स ऑफ बाहुबली बुशेस शॉप
टिफिन या व्यवसायासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या उद्योग व्यवसायाला देखील या ठिकाणी याचा चालना मिळालेली आहे. सौ सुरेखा पवार, जनसेवा सहकारी बँक पुणे, तालुका सातारा, पापड प्रोडक्शन, जो आपला घरगुती व्यवसाय आहे, या घरगुती व्यवसायाला चालना मिळावी याच्यासाठी महामंडळाच्या या व्याज परताव्याच्या योजनेचा लाभ यांनी देखील घेतलेला आहे. अक्षय बाळासाहेब बागेल, लेअर पोल्ट्री फार्म हा त्यांचा व्यवसाय आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी देखील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथून 9 लाखाचा कर्ज घेऊन महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पोल्ट्री फार्म साठी सुद्धा हा महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. प्रशांत दीपक भिलारे, साहेब एक विशेष सत्कार आहे आपला. आमचे जे महामंडळाचे बरेचशे वेळेला कर्मचारी, घ्या घ्या घ्या, कृपया यांना टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. अरे त्यांच्या टाळ्या तुम्ही कमी वाजवताय राव, आपला मराठा उद्योजक आहे. साहेब दरवेळेला पडद्याच्या मागे काम करणारे आमचे महामंडळाचे असणारे कर्मचारी यांचा कधीच सत्कार होत नाही किंवा आमचं विनंती होती की त्यांच्या वतीनं आपला सत्कार व्हावा. मी महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना विनंती आहे की कृपया करून आपण साहेबांना लवकर 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 जाऊ सगळेजण लवकर जाऊ, एका लाईनीमध्ये उभा राहा व्यवस्थित. बोलो भारत माता की वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जोरात जय भवानी. खूप धन्यवाद. साहेबांचं डायरेक्ट भाषण. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना संबोधित करावे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. अरे साताऱ्यातनं इतका छोटा आवाज येईल तर स्वराज्याच्या राजधानीचं नाव खराब होईल. जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मराठा समाजाकरता संघर्ष करत सर्वात पहिल्यांदा ज्यांनी आपलं बलिदान दिलं ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि आज ज्यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजकांचा टप्पा पार पडला, त्यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यांनी मला घाई असल्यामुळे आपलाही बोलण्याचा वेळ मला दिला, असे आमचे मित्र शंभूराज देसाईजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती माननीय शिवेंद्रराजे भोसलेजी, सन्माननीय महेशदादा शिंदेजी, सन्माननीय जयकुमार गोरेजी, सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, दिलीप येळगावकरजी, धैर्यशील कदमजी, जितेंद्र डुडी, समीर शेख, त्याचप्रमाणे श्रीमती नागराज, ज्यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी मी करेन. हा 1 लाखाचा टप्पा पार पडला तो केवळ एका व्यक्तीमुळे, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र अण्णासाहेब पाटील. सौ प्राचीताई, या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री अनिल पाटील,
राजेंद्र सरकाळे, राजेंद्र भिलार, रमेश पाटील, सर्वच मंचावरील मान्यवर या ठिकाणी या महामंडळाचे लाभार्थी असलेले आमचे भगिनी आणि बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, स्वराज्याच्या राजधानीमध्ये छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन आज हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपण पार पाडतोय. 1 लाख मराठा उद्योजक या ठिकाणी तयार करण्याचं काम हे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आणि त्यातल्याच काही निवडक अशा लाभार्थ्यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी केला. ही भूमी स्वराज्याची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राला राजकीय नेतृत्व देणारी, सामाजिक नेतृत्व देणारी, सांस्कृतिक नेतृत्व देणारी, वीरांची भूमी, नेत्यांची भूमी, संतांची भूमी, समाजसुधारकांची भूमी, अशा प्रकारच्या भूमीमध्ये मी खरोखर छत्रपती शिवेंद्रराजे यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी आणि नरेंद्रजींनी संकल्पना मांडली आणि मला आग्रह केला की 1 लाख उद्योजक तयार झाले आहेत. हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि या टप्प्याला हा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि मला आज अतिशय आनंद आहे की आज आपल्यामध्ये मी उपस्थित आहे. खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाने ज्यावेळी अतिशय शांततेनं आरक्षणाकरता मोर्चे काढले आणि समाजाशी एक डायलॉग आम्ही सुरू केला की नेमकं काय केलं पाहिजे. आणि त्यावेळी असं लक्षात आलं की आरक्षण तर आवश्यक आहेच, कारण मराठा समाजामध्ये एक मोठा घटक आहे ज्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला, गावगाडा सांभाळला, 18 पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं. पण दुर्दैवाने हा एक मोठा घटक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या कुठेतरी मागास राहिला आहे. आणि मग या समाजाला पुढे नेलं पाहिजे. राज्यकर्ते म्हणून सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आरक्षणाचा विचार तर आम्ही सुरू केलाच, पण त्याच वेळी लक्षात आलं आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहेच, पण समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर आरक्षणासोबत अजून अनेक गोष्टी कराव्या लागतील. कारण आरक्षणाचा जर विचार केला तर नोकऱ्यांच्या संदर्भात वर्षाला 25-26 हजार नोकऱ्या निघतात. 10% आरक्षण, 15% आरक्षण म्हटलं तरी 2600-3000 नोकऱ्या. यांनी एवढ्या मोठ्या समाजाचं आमूलशूल परिवर्तन नाही होऊ शकत. तेही महत्त्वाचंच आहे, पण त्यासोबत आम्हाला समाजाला जास्तीत जास्त संधी निर्माण करून दिली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही हा विचार केला की एकीकडे आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीमध्ये तर सहभागी करून घेऊच, पण त्यासोबत केवळ नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे देखील मराठा समाजामध्ये तयार झाले पाहिजेत. आणि मग स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना आम्ही केली आणि ही पुनर्रचना केल्यानंतर या माध्यमातनं उद्योग करण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी कर्ज देता आलं पाहिजे, ज्याचा उल्लेख नरेंद्रजींनी केला. असं लक्षात आलं अनेक महामंडळांनी कर्ज दिली, कोणी ती कुठे वापरली माहिती नाही. त्यामुळे सिरियस उद्योजक जर तयार करायचे असतील तर बँकांच्या माध्यमातून कर्ज दिलं पाहिजे, जेणेकरून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होतो, सिरियसनेस त्याच्यामध्ये असतो आणि सगळा व्याज परतावा त्याचा केला पाहिजे. आज या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो 8,500 कोटी रुपये. म्हणजे मला आठवतं की त्या काळामध्ये मागणी व्हायची
की 1,000 कोटी रुपये महामंडळाला द्या, 2,000 कोटी रुपये महामंडळाला द्या. 1,000 2,000 कोटी नाही, 8,500 कोटी रुपयाची कर्ज महामंडळाच्या माध्यमातून आज मराठा तरुणांना त्या ठिकाणी मिळाली. आणि याचं संपूर्ण व्याज महामंडळ भरताय. 825 कोटीचं व्याज आतापर्यंत भरलाय आणि भविष्यात देखील हे महामंडळ व्याज भरत राहणार आहे. आणि मला याचा आनंद आहे की माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील या महामंडळाच्या योजनांचा विस्तार या ठिकाणी केला आणि आता पूर्वीपेक्षाही जास्त कर्ज या महामंडळाच्या माध्यमातून आपण देतो. नरेंद्रजी, मी ज्याचा उल्लेख पहिल्यांदा केला, हे महामंडळ काय यशस्वी झालं, कारण या महामंडळाचं नेतृत्व तुम्ही करत होतात. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा मुलगा महामंडळावर गेल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. एकेका शहरामध्ये, गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन, बँकांची बैठका घेऊन, आणि जवळपास 2-2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या आढाव्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे किती लाभार्थी झाले सगळ्या बँकांना बोलवायचो. नरेंद्रजी असायचे आणि बँकांना विचारायचो तुम्ही टार्गेट का कंप्लीट केलं नाही. त्यामुळे बँकांनाही सवय लागली. आणि मी तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं बाबा मनापासून अभिनंदन करेन की या बँकेने अतिशय सुंदर काम केलं. शेवटी या बँका आपल्याकरता तयार झालेल्या बँका आहेत. अतिशय चांगलं काम केलं आणि लाभार्थ्यांना संधी मिळाली. राष्ट्रीयकृत बँकांना त्या ठिकाणी आम्ही सांगायचो की बघा, जर तुम्ही कर्ज देताना आनाकानी केली, फुकटचे कागदपत्र मागितले, त्रास दिला, तर तुमच्यावर आम्ही FIR दाखल करू. परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात बँकांनी त्या ठिकाणी कर्ज दिलं आणि त्या कर्जामुळे आज अनेक उद्योजक या ठिकाणी उभे राहत आहेत. पण नरेंद्रजी, 1 लाखाचा टप्पा हा तर महत्त्वाचा आहेच, पण आमची अपेक्षा आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये येत्या काळामध्ये 5 लाख तरुणांना या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे. आणि या 5 लाख तरुणांनी अजून 25 लाख उद्योजक उभे केले पाहिजेत की ज्यातनं खऱ्या अर्थानं माझा मराठा समाज जो आहे, ज्यांनी इतके वर्ष संघर्ष केला, स्वराज्याची लढाई लढली, पण काळा ओघामध्ये ज्याच्यावर अनेक संकट आली, त्या संकटातनं समाज आपला बाहेर निघू शकेल. आज मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, सारथीसारखा एक अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी संस्था आपण तयार केली आणि या सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला कल्पना आहे UPSC मध्ये, MPSC मध्ये आपले तरुण त्या ठिकाणी सिलेक्ट होत आहेत. मला अतिशय आनंद आहे. ज्यावेळी सारथीची निर्मिती केली त्यावेळी त्याच्या पाठीमागचा उद्देशच हा होता की आमचा जो सामान्य तरुण आहे, हा तरुण काही दिल्लीमध्ये जाऊन UPSCचे कोचिंग क्लासेस करू शकत नाही. गरीब शेतकऱ्याचा मुलगा मोठी फी भरून MPSCचे कोचिंग क्लासेस करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मनात इच्छा असली तरी तो अधिकारी बनू शकत नाही. आणि म्हणून सारथीच्या माध्यमातून त्यांना हे दालन आपण उघडं केलं आणि त्यासोबत फेलोशिप करायची असेल, प्राध्यापक बनायचं असेल, वेगवेगळ्या ट्रेनिंग त्या ठिकाणी करायच्या असतील, या सगळ्याची व्यवस्था सारथीच्या माध्यमातून केली. आज ज्यावेळी आमच्या सारथीच्या माध्यमातून UPSC MPSC झालेले आमचे DYSP पाहतो, आमचे त्या ठिकाणी IAS अधिकारी पाहतो, त्यावेळी अतिशय आनंद वाटतो. ते त्या ठिकाणी जेव्हा हे मत व्यक्त करतात की सारथी होतं म्हणून आम्ही अधिकारी होऊ शकलो, त्यावेळी खऱ्या अर्थानं मनापासून आनंद वाटतो. शेवटी समाजामधली सुधारणा, समाजामधला विकास, समाजातल्या तरुणाईचा विकास हा केवळ भाषणांनी होऊ शकत नाही. त्याकरता कार्ययोजना करणं हे गरजेचं असतं. आज सारथीने ती कार्ययोजना करून दाखवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण हॉस्टेलची योजना सुरू केली आणि बाबा तुम्ही हॉस्टेलची मागणी या ठिकाणी केली आहे. निश्चितपणे पालकमंत्री महोदय आपण जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली.
तर तात्काळ आपण हॉस्टेल या ठिकाणी सातारमध्ये देखील सुरू करू. आणि केवळ आपण हॉस्टेल करून थांबलो नाही, हॉस्टेल जिथे व्हायला वेळ आहे, ज्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जागा कमी पडते आहे त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केला. आपल्या लक्षात आलं, साधारणपणे अनेक मराठा तरुण तरुणी त्यावेळेस आम्हाला भेटायचे, ते म्हणायचे अहो बघा त्या ठिकाणी SC ST ला सवलत आहे, OBC ला सवलत आहे. आम्ही काय घोडं मारला, आम्हाला कुठली सवलतच त्या ठिकाणी मिळत नाही. आम्ही मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये शिकायचं कसं, आमचे आईबाप आमची फी भरू शकत नाही. त्यामुळे जशी OBC ला अर्धी फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरतं तशी आमच्याकरता देखील भरली गेली पाहिजे. आपण तात्काळ निर्णय केला आणि 507 कोर्सेसमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आमच्या मराठा तरुण तरुणीची फी भरण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं आपण केला. 1600 कोटी रुपये वर्षाला त्याला द्यायला सुरुवात झाली. आणि आता तर मला या गोष्टीचा आनंद आहे, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मुलींकरता तर मोफत शिक्षणाचा निर्णय घेऊन टाकला. आता या 507 कोर्सेसमध्ये 1 रुपयाची फी देखील आमच्या मुलींना या ठिकाणी भरावी लागणार नाही. शिक्षणाचा प्रश्न हा सोडवण्याचा आपण प्रयत्न केला, हॉस्टेलचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून आमच्या तरुणाईचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येऊ शकतं. मगाशी बाबा म्हणत होते, नरेंद्रजी पण म्हणाले, अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात, माझ्यावर उलटसुलट बोलतात. मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. का प्रतिक्रिया देत नाही? इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. जोपर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, जोपर्यंत सारथी आहे, जोपर्यंत या सगळ्या योजना आहेत, या सगळ्या योजनांचा ज्यावेळेस मूल्यमापन होईल त्यावेळी या योजना सुरू करणारा देवेंद्र फडणवीस होता हे म्हणावं लागेल. या योजनांना समृद्ध करणारे एकनाथराव शिंदे होते हे म्हणावं लागेल. त्यामुळे इतिहास शिव्याशापांना कधीच लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला नेहमी लक्षात ठेवतो. आणि आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं. आम्ही ते टिकवून ठेवलंय, पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत. मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये संधी मिळायला सुरुवात झाली. आता आपण 17,000 पोलिसांची भरती केली. आपण त्याच्यामध्ये पाहू शकता 10%पेक्षा जास्त मराठा तरुणांना पोलीसमध्ये त्या ठिकाणी आता जागा मिळालेली आहे. आणि जवळपास 1 लाखाची भरती आपण या ठिकाणी आपली प्रोसेसमध्ये आहे, काही झाली आहे. या प्रत्येक ठिकाणी आपल्या 10% आरक्षणामुळे मराठा समाजाच्या तरुणांना नोकरीमध्ये संधी मिळते. आता हे आरक्षण कसं असावं, मतमतांतर असू शकतात, पण आम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मग त्या ठिकाणी शिंदे समितीची निर्मिती केली आणि शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी शोधून काढल्या. पण आमच्या मुख्यमंत्र्यांचं एक म्हणणं निश्चित आहे आणि ते योग्यही आहे की आपल्याला सगळ्या समाजांना सोबत घेऊन चालायचं आहे. मराठा समाज असा आहे की ज्या समाजाने सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊनच कामकाज केलेलं आहे. 18 पगड जातींना त्या ठिकाणी नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन, पण त्याच वेळी मराठा समाजाची अस्मिता, मराठा तरुणांचे हक्क, त्यांचे अधिकार त्यांच्यापर्यंत गेलेच पाहिजे, ही भूमिका आमची देखील आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या प्रश्नांवर चर्चेतनं मार्ग काढून आपल्याला समाजाचं जास्तीत जास्त भलं करता येईल. आणि हे भलं करत असताना कुठले तरी चुकीचे निर्णय घेऊन आपण पळून जायचं असं न करता योग्य कायद्याच्या चौकटीतले निर्णय आपल्याला कसे घेता येतील हा आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणून आजच्या या निमित्ताने या सगळ्या तरुणांना, ज्यांनी 1 लाख तरुणांनी ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून या ठिकाणी इतरही तरुणांकरता एक मार्ग प्रशस्त केला आहे, त्यांनाही मी विनंती करणार आहे
की तुम्ही आता प्रयत्न करा, तुम्हाला याची कल्पना आहे की कशा प्रकारे हे कर्ज मिळतं, कशा प्रकारे व्यवसाय सुरू होतो. तुमच्यापैकी प्रत्येकाने 5-5 तरुणांना जरी प्रेरित केलं तरी देखील या ठिकाणी एक मोठा उद्योजकांचा संच आपल्या मराठा समाजाचा उभा राहील आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा ही आपल्याला विनंती करतो. आणि यासोबत आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानत असताना आपण माझा सत्कार केला, पण हा खरा सत्कार केला पाहिजे तो नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा केला पाहिजे. आणि म्हणून मी जाता जाता त्यांचा सत्कार करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. साहेब 2-1 सत्कार राहिलेले आहेत. ते आमचे बांधकाम करण्याचं नाव घे. 2 जण या सभागृहातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे. ज्या 1 लाख मराठा उद्योजकांचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं ते सत्यात उतरवलं असे दोन्हीही नेते आपल्या या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार सन्मान केला जातोय. या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांनी व नागरिकांनी टाळ्यांच्या गजरांनी अभिनंदन करायचं आहे. सर्वांना एक विनंती आहे की या ठिकाणी बांधकाम कामगारांचे 2 जणांची नावं या ठिकाणी घेत आहे. लवकर या. देवकर कुडुंबे लवकर या. त्यांचा डबा कुठे, काय देणार आहे, कुठे गेले? त्याचबरोबर आमचे धनराजजी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. साहेब एक शेवटचा सत्कार राहिलेला आहे. रेणुका डिजिटलचे मालक किरण कदम यांनी वेळोवेळी महामंडळाला मदत केलेली आहे आणि म्हणून त्यांचा एक विशेष सत्कार त्या ठिकाणी होत आहे. त्यांनी स्वीकार करावा. हो, राष्ट्रगीत घ्यायचं. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती थांबायचं आहे कारण कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होणार आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे कारण कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होणार आहे. राष्ट्रगीत जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोला भारत माता की. भारत. या ठिकाणी कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी सातारा जिल्हा DCO मयूर घोरपडे सर यांना विनंती करते.